जोर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील तोवर महाराष्ट्रात गुंडांची पैदास वाढतच राहील. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची फसवणूक केली, उद्धव ठाकरेंशी गद्दारी केली आणि शिवसेनेची फसगत त्यांच्यामुळे झाली. त्यामुळे शिवसेनेचा विश्वासघात करणारे एकनाथ शिंदे एक दिवस भाजपाला सुद्धा फसवल्याखेरीज राहणार नाहीत. ही वक्तव्य आहेत भाजपाचे आमदार सन्माननीय गणपत गायकवाड यांची. शुक्रवारी गणपत गायकवाड यांनी हिल पोलीस ठाण्यात उल्हासनगरच्या थेट गोळीबार केला. या सभागृहामध्ये कायदा तयार करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर असते त्यांनीच कायदा हातामध्ये घेऊन आपल्याला एक गोष्ट पटली नाही म्हणून बंदुकीतून गोळ्यांच्या फैरी झाडल्या. मंडळी नमस्कार, मी रवी, आपण पाहताय लँटन मराठी. वरकरणी हा वाद जरी जागेचा वाटत असला तर ही लढाई खरं तर विधानसभेचीच आहे. लढाई विधानसभेची, पण कुठल्या कारणामुळे भाजप आमदारानं गोळीबार केला या गोष्टीची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमधून करणार आहोत. काय झालं, कुठे झालं, कसं झालं आणि का झालं, आणि हे सगळं झाल्यानंतर कोण कोण काय काय म्हणालं हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. काय झालं ते CCTV फुटेज आत्ता उपलब्ध झालेले आहेत पोलीस ठाण्यातले. तुम्ही लँटन मराठीवरती CCTV फुटेज पाहू शकता. कायदा तयार करण्याची जबाबदारी ज्या गणपत गायकवाड यांच्या खांद्यावर आहे त्या गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक 5च्या हिल पोलीस ठाण्यामध्ये शुक्रवारी रात्री आपला जो विरोधक आहे, आपला जो प्रतिस्पर्धी आहे त्याच्यावरती थेट बंदूक रोखली आणि एका मागोमाग एक 6 गोळ्यांच्या फैरी झाडल्या. प्रतिस्पर्धी खाली पडला, विरोधक खाली पडला. खाली पडल्यानंतर सुद्धा बंदुकीतल्या गोळ्या संपल्यानंतर राग अनावर न झालेल्या गणपत गायकवाड यांनी पायाने तुडवायला सुरुवात केली. हे सगळं कशामुळे झालं, याचं कारण काय, याबद्दल गायकवाड यांनीच माध्यमांशी बोललेलं तुम्ही आत्तापर्यंत ऐकलंही असेल. खरं तर 10 वर्षापूर्वी त्यांनी अंबरनाथ तालुक्यातील द्वारली नावाच्या गावामध्ये 50 गुंठे जागा जाधव नावाच्या एका कुटुंबियांकडून विकत घेतली आणि ती विकत घेत असताना 2-3 वेळा आपण पैसे दिले, परंतु सातत्यानं त्याचा पाठपुरावा केल्यानंतर सुद्धा समोरचा जो व्यक्ती आहे ज्यानं जमीन आपल्याला विकली तो आपल्या नावे जागा करण्यासाठी येत नव्हता. त्यामुळे आपण न्यायालयात गेलो, न्यायालयीन लढा लढला. न्यायालयीन लढा पूर्ण झाल्यानंतर ती केस न्यायालयातून आपण जिंकली. वकिलांच्या मदतीनं केस जिंकल्यानंतर 7/12 आपल्या स्वतःच्या नावावर करून घेतला आणि ती जी 50 गुंठे जागा आहे द्वारली गावातली, त्या 50 गुंठे जागेला सुरक्षा भिंत किंवा आपण त्याला कंपाऊंड वॉल म्हणतो ते घालून ठेवण्याचं काम आम्ही केलं. पण हे सगळं सुरू असताना शुक्रवारी दुपारच्या वेळेला गणपत गायकवाड यांचे सुपुत्र वैभव गायकवाड त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचे समर्थक असलेले आणि ठाण्याच्या शिंदे गटाच्या शिवसेनेचे शहर प्रमुख माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी गणपत गायकवाड यांच्या जागेवर घालण्यात आलेलं जे कंपाऊंड वॉल होतं ते तोडून टाकलं, पाडून टाकलं. वैभव गायकवाड त्याच ठिकाणी उपस्थित होते अशा पद्धतीचा दावा स्वतः गायकवाड यांनी माध्यमांना सांगताना केलेला आहे. आणि मग वैभव गायकवाड यांनी त्याच ठिकाणावरून आपले वडील गणपत गायकवाड, आमदार गणपत गायकवाड यांना दूरध्वनीवरून ही सगळी माहिती दिली. माहिती दिल्यानंतर आपण त्यांना सांगितलं की पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार कर. पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करायला बसल्यानंतर हा सगळा वाद मिटवण्यासाठी आपण पोलीस ठाण्यात गेलो. ही जागा आपण विकत घेतलेली आहे आणि या जागेवरती शिंदे सेनेचे शहर प्रमुख असलेले माजी नगरसेवक महेश गायकवाड जबरदस्तीनं कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तो वाद मिटावा यासाठी आपण पोलीस ठाण्यात गेल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. आणि हा दावा करत असताना अशा गुंडांना खतपाणी घालण्याचं काम महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच करतायत. त्यांच्यामुळेच महाराष्ट्रामध्ये गुंडागर्दी वाढते नव्हे तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे असेच राहिले तर महाराष्ट्रात एकूण गुंडाराज वाढून जंगलराज होईल अशा पद्धतीचं वक्तव्य सुद्धा भाजपाचे आमदार ज्यांची सत्ता एकमेकांच्या सोबत आहे त्या शिंदेंच्या विरोधात अशा पद्धतीचे वक्तव्य करत आहेत. तर हे सगळं कुठं झालं हे तर आपल्याला माहीत झालं, परंतु हे का झालं याच्या पाठीमागची नक्की कारणं काय. वरकरणी जरी हा जागेचा वाद दिसत असला तरी याच्या पाठीमागच्या कारणांमध्ये जर खोलात गेलं तर ही विधानसभेची लढाई आहे हे आपल्याला स्पष्ट होऊ शकेल.
गणपत गायकवाड हे उल्हासनगरच्या विधानसभा मतदारसंघातून आजवर 3 वेळा निवडून आलेले आहेत. यापूर्वी 2009 आणि 2014 या दोन्ही विधानसभा निवडणुकांमध्ये ते अपक्ष निवडून आले होते. त्यात एक वेळा राष्ट्रवादींनी त्यांना पुरस्कृत केलेलं होतं आणि मागच्या निवडणुकीत 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचं कमळ चिन्ह घेऊन गणपत गायकवाड निवडणुकीला सामोरे गेले आणि ही तिसरी निवडणूक सुद्धा गणपत गायकवाड यांनी जिंकली. आता ते चौथ्यांदा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. पण त्यापूर्वी एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात असलेला हा विधानसभा मतदारसंघ आहे आणि श्रीकांत शिंदे हे सातत्यानं आपल्यावरती निधी वाटपावरून अन्याय करतायत. आपण केलेल्या कामाचं श्रेय आपल्याला घेऊ देत नाहीत. आपण एखादं उद्घाटन केलं तर त्याच ठिकाणी श्रीकांत शिंदे यांचा बोर्ड लागलीच येऊन लागलेला असतो. अशा पद्धतीचा आरोप गणपत गायकवाड यांनी केलेला आहे आणि त्यावरून ते सातत्यानं श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात आगफाकड करताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आता ठाण्यामध्ये यापुढे भाजपाचाच खासदार होईल अशा पद्धतीचा प्रचार सुद्धा त्यांनी मधल्या काळात केलेला होता आणि त्याच वेळी श्रीकांत शिंदे यांचे जवळचे कार्यकर्ते असलेले माजी नगरसेवक महेश गायकवाड हे अशा पद्धतीनं गणपत गायकवाड यांनी ज्या ज्यावेळी आरोप केले त्यावेळी त्यांना तशाच शब्दात प्रत्युत्तर देण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे यापूर्वी आणखी एक घटना घडली. खरं तर हा घटनाक्रम अगोदरचा जर पाहिला तर सगळं चित्र आपल्याला स्पष्ट होईल. शुक्रवारी रात्री जरी ही घटना समोर आली असली तर त्याच्या 2 दिवस अगोदर सलग काही ना काही कुरबुरी घडामोडी चालू होत्या. 1 महिना 2 महिन्यापूर्वी अशाच पद्धतीनं 2 व्हॉट्सअप ग्रुपवरती देखील एकमेकांमध्ये चकमक झालेली आहे. एकमेकांच्या समर्थकांनी एकमेकांवर आरोप केले. कोरोना काळात कशा पद्धतीच्या बांधकाम परवान्यांची बनावटगिरी करून पैसे कोण लाटले, कोण भ्रष्टाचार केला, अशा पद्धतीचा आरोप आमदार गणपत गायकवाड यांच्यावरती महेश गायकवाड यांनी केलेला होता. महेश गायकवाडांवर सुद्धा कोणाच्या किती जागा आहेत, कोण कुठे इस्टेटी मिळवलेल्या आहेत, अशा पद्धतीचे आरोप झाले होते. या दोघांच्या जागा आणि मालमत्तांवरून उल्हासनगर भागात सातत्यानं चर्चा असते. एकंदरीत काय, श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे यांच्या विरोधात भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी ज्या ज्यावेळी आगपाखड केली त्यावेळी गणपत गायकवाड यांच्या विरोधात त्याच शब्दामध्ये प्रतिक्रिया देण्याचं काम किंवा समाज माध्यमावरती व्यक्त होण्याचं काम महेश गायकवाड करत होते. सरळ साधा अर्थ घ्यायचा झाला, मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे आणि त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचा स्ट्रायकर म्हणून उल्हासनगरमध्ये महेश गायकवाड आमदार गणपत गायकवाड यांना भिडत होता. कदाचित येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये गणपत गायकवाड यांच्या समोरचा चेहरा म्हणून देखील महेश गायकवाडकडे पाहिल्या जात असेल. नव्हे तर यापूर्वी अनेकदा उल्हासनगर आणि परिसरामध्ये महेश गायकवाड यांचे भावी आमदार अशा पद्धतीचे डिजिटल फ्लेक्स सुद्धा लागलेले होते. एकंदरीत 50 गुंठे जागा हा जरी या वादाचा तत्कालीन मुद्दा असला, या कारणामुळे वादाला तोंड फुटलं असलं, मूळ लढाई मात्र विधानसभेचीच आहे. त्याच कारणामुळे संतापलेल्या, चिडलेल्या किंवा आपल्या विरोधक आपल्या पुढे जाऊ नये याची खबरदारी घेण्यासाठी गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला. आता हा गोळीबार झाला आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त व्हायला सुरुवात केली, आपल्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केल्या. कोण काय म्हणालं, वडेट्टीवार म्हणाले विरोधी पक्ष नेते, महाराष्ट्रात जंगलराज सुरू झालेला आहे. बिहार आणि महाराष्ट्रामध्ये काही फरक आहे की नाही, हे महायुतीचं सरकार गुंडांना पोसण्याचं काम करत आहे. संजय राऊतांनी सुद्धा जंगलराज म्हणत शेलक्या शब्दात एकनाथ शिंदे यांचा समाचार घेतला. सुप्रिया सुळेंनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आणि दिल्लीमध्ये आपण हा मुद्दा उपस्थित करणार आहोत असं सांगते. खरंच आहे, गांभीर्याची गोष्ट आहे. महाराष्ट्रात थेट पोलीस ठाण्यात कायदा तयार करणाऱ्या हातामध्येच बंदूक आली आणि बंदुकीतून फैरी गोळ्यांच्या झाडल्या गेल्या. हे चित्र यापूर्वी महाराष्ट्रानं कधीच पाहिलं नव्हतं. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाला कलंक लावणारी अक्षरशः ही गोष्ट काल महाराष्ट्रामध्ये घडली आहे आणि आपण सगळेजण ते पाहतोय. CCTVचे जे फुटेज आहेत त्याच्यातून किती तावातावानं आमदार महोदय चक्क पोलीस ठाण्यात आलेले आहेत आणि त्यावेळी पोलीस ठाण्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप उपस्थित होते. ते उपस्थित असताना म्हणजे पोलिसांच्या समक्षच अशा पद्धतीच्या बंदुकीच्या फैरी जर झाडत असतील आमदार महोदय, तर सर्वसामान्य माणसाच्या रक्षणाची गोष्ट न केलेलीच बरं. छगन भुजबळांनी, फडणवीसांनी
छगन भुजबळ यांनी, सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर लगेच सांगितलंय फडणवीसांनी राजीनामा द्यावा असं म्हणता हे खरं आहे. काय फडणवीसांनी गोळ्या झाडायला सांगितल्या होत्या का? अशा पद्धतीची प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी देऊन टाकलेली आहे. नाना पटोले यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे तीही खूप महत्त्वाची. नाना पटोले म्हणतायत सागर बंगल्यातून महाराष्ट्रातल्या गुंडागर्दीचा सगळा कारभार चालू आहे. गुन्हेगारांचा बाप जोवर सागर बंगल्यात राहतोय तोवर महाराष्ट्रामध्ये अशाच पद्धतीचं जंगलराज वाढत जाईल. अशा पद्धतीची टोकाची प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिलेली आहे. बावनकुळे यांचं म्हणणं आहे, भाजपाचे प्रदेश अध्यक्ष, की महाराष्ट्राचे गृहमंत्री काहीही झालं तरी, जरी भाजप आमदारानेही केलं, कोण्याही आमदारानं केलं असतं तर कायदेशीर जी कारवाई करायला हवी तीच केली जाईल, कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. प्रकाश आंबेडकरांनीही बोललं, जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं की पोलीस प्रशासनावर कोणाचा दबाव होता याचा तपास घ्यायला हवा. आणि प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केलेली भावना किंवा मांडलेला मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे. तुम्ही कुणी राजे नाही आहात, आत्ता काही राजेशाही नाही आहे. त्यामुळे आपल्याला एखादी गोष्ट आवडली नाही तर त्या गोष्टीचा तिथल्या तिथेच तडकाफडकी निर्णय घ्यायचा तुम्हाला अधिकार नाही आहे. एक कायद्याची व्यवस्था या ठिकाणी आहे आणि ती व्यवस्था प्रक्रियेतून जाते. त्या प्रक्रियेतूनच तुम्हाला सामोरे जावं लागेल. अशा पद्धतीनं हातात बंदूक घेऊन गोळ्या झाडण्यासाठी तुम्ही काही राजे नाही आहेत, अशा शब्दामध्ये त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. एकंदरीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यावरती भाजप आमदारानं गोळ्या झाडल्या. ज्युपिटर रुग्णालयामध्ये दोघांवरती उपचार चालू आहेत. दोन्हीही शिंदे सेनेचे कार्यकर्ते आहेत, समर्थक आहेत, पदाधिकारी आहेत. दोघांचीही भेट खासदार श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांनी घेतलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी देखील माध्यमांच्या समोर येऊन सांगितलंय की ACP निलेश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली SIT स्थापन करून या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जाईल. आता संपूर्ण प्रकरणाचा तपास होईल, कायदेशीर कारवाई होत राहील. गणपत गायकवाडांना तर आता अटकसुद्धा केलेलं आहे. पण कायद्याच्या हातात बंदूक कशी आली? गावागावामध्ये गणपत गायकवाड, महेश गायकवाड यांच्यासारखेच नेते आहेत की नाही? या नव्या एखाद्या नेत्याचा जर बोर्ड एखाद्या चौकात लागला, तो कोण्याही पक्षाचा असो, तो जर गुंटामंत्री असेल तर अशा पद्धतीनंच तो पुढे येणार. हे उल्हासनगरमधले गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड हे प्रातिनिधिक उदाहरणं आहेत. आपल्या गावात चौकामध्ये वेगवेगळ्या नेत्यांचे जे डिजिटल फ्लेक्स लागतात, गळ्यामध्ये मोठी सोन्याची माळ, डोळ्यावरती रेबनचा भला मोठा गॉगल, 4 फुटाचा नेता पण 40 फुटाचं डिजिटल फ्लेक्स, आणि त्याची पार्श्वभूमी एकतर 2 नंबरचे धंदे, रिअल इस्टेटचा बिझनेस, एकमेकांना धमकवणं किंवा मटक्याची बुकी. सर्वसामान्य नागरिकांनी आणि मतदारांनी सुद्धा विचार करायला हवा, आपण कोणाला निवडून देतो आहोत. आणि मग अशा पद्धतीच्या गुंडांना आपण समर्थन देत असू तर पोलीस ठाण्यातच काय, उद्या न्यायालयात सुद्धा एखाद्या आमदारानं बंदूक काढून गोळ्यांच्या फैरी झाडल्या तर आश्चर्य वाटायला नको. या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगानं तुम्हाला काय वाटतं? तुमच्या भावनासुद्धा लँटन मराठीच्या कमेंट बॉक्समध्ये आवर्जून नमूद करा. अशाच पद्धतीचे वेगवेगळे व्हिडिओ, वेगवेगळ्या चर्चा, विश्लेषण पाहण्यासाठी आमच्या सगळ्या प्लॅटफॉर्मला अद्याप आपण फॉलो, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.